तुळशीची वाळलेली काडी घरात ठेवल्याने किती मोठे संकट असेल तर ते दूर होते. लक्ष्मीच्या कृपेने घराची भरभराट होते. तुळशीची वाळलेली काडी घरात या ठिकाणी ठेवल्याने घरावर कितीही मोठे संकट असेल तर ते दूर होऊन लक्ष्मीच्या कृपेने मुलांची प्रगती होईल आणि घराची भरभराट होईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. उठून या प्रांतकाळी तुळस वंदावी माऊली, तुळस संताची सावली. मुकुटे वाहिले विष्णूने तुळस असे, ज्याच्याद्वारे लक्ष्मी वसे. ज्यांच्या घरी येऊनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदी. तुळशी विना ज्याचे घर, ते तव जाणावे अघोर. तेथे वस्ती यमकिंकर आज्ञा आहे, म्हणून तुळशी वृंदावन ज्यांच्या घरी, त्यांची प्रसन्न श्रीहरी. प्रदक्षिणा जन्म मरण त्यांना नाही नामा म्हणे. तर याचा अर्थ असा होतो की ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस नाही तर ते घर अघोर मानले जाते, भयंकर मानले जाते. त्या घरामध्ये त्या ठिकाणी यमदूताचे वास्तव्य असते, ते ईश्वराचे आज्ञा म्हणून. आणि ज्यांच्या घरामध्ये अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे तर त्यांच्यावर माता महालक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची नेहमी कृपा असते. त्या घरामध्ये सकाळी तुळशीची पूजा होते, तुळशीला प्रदक्षिणा घातल्या जातात, तर त्या घरामध्ये कधीही धनाची पैशाची कमी पडत नाही. त्या कुटुंबावर घरावर नेहमी माता महालक्ष्मीची कृपा आशीर्वाद असतो आणि त्या घराची नेहमी भरभराट झालेली दिसते. तुळशी माता ही लक्ष्मी मातेचं स्वरूप असल्याने ज्यांच्या घरी तुळस असते त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरते. आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये तुळस ही असायलाच हवी. मित्रांनो, लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा व अत्यंत सोपा हा उपाय आहे, त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुळशीच्या एका काडीचं महत्त्व जाणून घेणार आहोत. म्हणजे आपल्या घराच्या अंगणातील सुकलेली तुळस तुम्ही फेकून न देता, तर त्या सुकलेल्या वाळलेल्या काडीचा आपण कशा प्रकारे उपाय करू शकतो, जेणेकरून तुळशी मातेचा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव नेहमी आशीर्वाद राहील आणि तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडणार नाही आणि घराची भरभराट कायम राहील. आणि म्हणूनच आपल्या अंगणातील तुळस जर सुकली असेल तर ती फेकून न देता आपण त्याचा हा प्रभावी उपाय करणार आहोत, जेणेकरून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होईल. आता आपण पाहूयात की तुळशीचा उपाय कसा करायचा आहे. तुळशीची वाळलेली काडी कुठे ठेवायची आहे हे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊ. आपण आपल्या अंगणातील तुळशीला रोज जल अर्पण करतो, रोज तिची पूजा करतो, तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करत असतो. परंतु आपण कितीही तिची काळजी घेतली तर ती कधी कधी आपल्याला आपल्या अंगणातील तुळस ही सुकून जाते किंवा कोरडी पडते. अशा वेळी आपण काय करावे हे आपल्याला समजत नाही. तर अशा वेळी आपल्या अंगणामध्ये वाळलेली सुकलेली तुळस ठेवू नये. असं म्हटलं जातं की आपल्याला ती वाळलेली सुकलेली तुळस लगेच ती तुळस तिथून काढायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तुळशीचे नवीन रोप आणून लावायचे आहे. आणि जर तुळस खालच्या बाजूने हिरवी असेल आणि वरच्या बाजूने वरच्यावर तुळशीच्या काड्या सुकलेल्या असतील, कोरड्या पडलेल्या असतील, तर अशा वेळी आपल्याला सर्व काड्या एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, आपण काही झाले तरी आपण वाळलेली तुळस काढून टाकायची नाही
किंवा नदीमध्ये विसर्जन देखील त्या वाळलेल्या सुकलेल्या तुळशीचं करायचं नाही. कारण तुळस ही माता महालक्ष्मीचं स्वरूप मानली जाते. आता या तुळशीच्या वाळलेल्या काड्या आहेत, तर त्या काड्या घेऊन त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर या काड्या उन्हामध्ये कडक अशा सुकवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या काड्याची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. तर तुम्हाला कशा प्रकारे शक्य होईल त्याप्रमाणे मग तुम्ही मिक्सरमधून देखील या तुळशीच्या काड्याची पावडर करून घेऊ शकता. त्यानंतर ती पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही बारीक चाळून घेतलेली तुळशीची पावडर, ही पावडर एखाद्या सुकलेल्या डब्यामध्ये भरणीमध्ये भरून ठेवायची आहे आणि सकाळी दररोज देवपूजा करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंना, त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असतेच. तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीच्या काड्याची पावडर जी आपण तयार केलेली आहे ती पावडर भगवान श्रीहरी विष्णूच्या फोटोला किंवा मूर्तीला किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा भगवान श्रीहरीच्या फोटोला किंवा मूर्तीला जे तुमच्याकडे असेल त्याला दररोज देवपूजा करताना लावायचं आहे. असे भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळशी माता भगवान श्रीहरी विष्णूंची पत्नी असल्यामुळे आपल्याला दररोज सकाळी आपली देवपूजा करत असताना हा अत्यंत महत्त्वाचा व सोपा उपाय नक्कीच करा. माता भगवान श्रीहरी विष्णूंना आणि बाळकृष्ण यांना तुळशीच्या पावडरचा टिळा लावायचा आहे, जेणेकरून आपल्यावर, आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णूंचा देखील आशीर्वाद राहील आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घराची भरभराट होईल आणि आपले भगवंत आपल्या पूजेचा स्वीकार देखील करतील. आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे लक्ष्मीला तुळशीचा टिळा लावायचा आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सकाळी आणि संध्याकाळी देवपूजा झाल्यानंतर या तुळशीच्या पावडरचा टिळा लावायचा आहे. तर तुळशीचा टिळा लावल्यामुळे काय घडतं? तर तुळशीचा टिळा लावल्यामुळे आपलं मन शांत राहतं किंवा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आपला आत्मविश्वास वाढीस लागतो. आपलं मन एकाग्र होतं. आपलं प्रत्येक कामामध्ये मन लागण्यास सुरुवात होते. उपयुक्त माहिती जर खरंच तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्याकडे जी तुळस आहे जर ती खूप मोठी असेल आणि तिची पावडर जर जास्त झाली असेल तर अशा वेळी ती तुमच्या कुटुंबामध्ये काही व्यक्तींना काही शारीरिक काही व्याधी जर असतील, तर अशा शारीरिक समस्या असतील, अडचणी असतील, तर अशा वेळी त्यांनी दररोज सकाळी या तुळशीच्या पावडरमध्ये मध मिक्स करून ते ग्रहण केलं तर त्यांना नक्कीच याचा फायदा होतो. यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक कोणतीही समस्या असेल, कोणतीही अडचण असेल, तर त्या शरीराच्या कोणत्याही भागामध्ये काही त्रास असेल तर ते सर्व काही या तुळशीच्या पावडर ग्रहण केल्यामुळे निघून जाईल. तर मित्रांनो, तुम्ही तुळशीच्या पावडरचा असा देखील उपाय तुमच्या घरामध्ये करू शकता. त्याचबरोबर आपल्यामध्ये काही निगेटिव्ह किंवा जी काही कोणती नकारात्मकता, आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला आपली सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी देवापुढे दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला आपण हे तयार केलेलं पाणी आहे ते पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. आपल्या घरामध्ये कोणताही कोपरा रिकामा राहणार नाही. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती निघून जाणार आहे
आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश नक्कीच करणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असेल किंवा सतत आजारी पडत असेल, तर अशा व्यक्तींना देखील तुम्ही रोज संध्याकाळी झोपताना तुळशीची 4-5 पाने आणि तुळशीची 2-3 वाळलेल्या काड्या एका ग्लासभर पाण्यामध्ये टाकून ठेवायच्या आहेत आणि दररोज संध्याकाळी किंवा सकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस, परंतु शक्यतो उपाशी पोटीच हे पाणी प्यायचं आहे. यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये देखील हळूहळू सुधारणा होईल. तुमचे जे काही शारीरिक आजार, ज्या काही शारीरिक व्याधी असतील, त्यामुळे या उपायामुळे दूर होण्यास मदत होईल. त्याचबरोबर तुम्ही खूप मेहनत करत असाल, प्रयत्न करत असाल, तरी देखील तुमच्या नोकरीमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये, उद्योगधंद्यामध्ये जर तुम्हाला सतत अडचणी येत असतील, प्रगती होत नसेल, काही कुटुंबावर सतत अडचणी, विघ्न येत असतील, तर आपल्याला तुळशीची 3 ते 4 पाने घ्यायची आहेत. तुळशीच्या काड्या घ्यायच्या आहेत आणि त्या 3 दिवस तुम्हाला पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर आपण ऑफिसमध्ये किंवा तुमच्या उद्योगधंद्याच्या म्हणजेच व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही हे पाणी शिंपडू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर काही वास्तुदोष असेल, तर घराच्या आग्नेय कोपऱ्यात तुम्हाला तुळशीचे रोप लावायचे आहे आणि आग्नेय कोपऱ्यातच तुम्हाला तुळशीची एखादी कुंडी ठेवायची आहे आणि तुळशीच्या रोपाला नियमितपणे पाणी द्यायचं आहे आणि तुळशीला आपल्याला म्हणजेच तुळशीसमोर आपल्याला दररोज नेहमीच तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा दररोज प्रज्वलित करायचा आहे. जर तुमच्या मुलीचा विवाह जमत नसेल, म्हणजेच लग्न होत नसेल, तर तुम्ही त्या मुलीला नियमित तुळशीला पाणी अर्पण करायला सांगायचं आहे. तुळशीला जल अर्पण केल्यानंतर तुमच्या मनातील सर्व इच्छा, मनोकामना व्यक्त करायच्या आहेत. त्याचबरोबर घरामध्ये, कुटुंबामध्ये, व्यवसायामध्ये जर काही विघ्न, अडचणी येत असतील, तर गुरुवार, शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे तुम्हाला शुक्रवारी माता लक्ष्मीला मंजिरीसह तुळशी अर्पण करायचे आहेत आणि गुरुवार किंवा शुक्रवारी माता लक्ष्मीला पांढरी मिठाई नैवेद्य स्वरूपात तुम्हाला अर्पण करायची आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला अर्पण केलेली मिठाई घरातील, कुटुंबातील व्यक्तींनी प्रसाद म्हणून म्हणजेच प्रसाद स्वरूपात खायची आहे. मित्रांनो, त्याचबरोबर माता महालक्ष्मीची कृपा, आशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव राहण्यासाठी आणि आपल्यावर कोणत्याही कामामध्ये विघ्न, अडचणी, अडथळे येऊ नयेत आणि आपलं घर धन धान्यांनी भरावे, समृद्धी घरामध्ये यावी, यासाठी लाल रंगाचे वस्त्र घ्या. हा उपाय तुम्ही कधीही मंगळवारी, गुरुवारी किंवा शुक्रवारी करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस करा. कारण तिन्ही वार हे माता महालक्ष्मीचे वार आहेत आणि त्या दिवशी तुम्हाला लाल रंगाच्या वस्त्रावरती तुळशीची 4 ते 5 काड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे माता लक्ष्मी समोर ठेवून त्याची विधिवत पूजा करायची आहे. यानंतर या तुळशीच्या काड्यासोबत 2 अखंड लवंग देखील तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर याची देखील विधिवत पूजा करायची आहे. धूप दीप दाखवायचे आहेत. हळदी कुंकू अक्षदा यावरती वाहायच्या आहेत आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचा पठण देखील करायचा आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील जे काही विघ्न, ज्या काही अडचणी आहेत ते दूर व्हावे, आपल्या घराची भरभराट व्हावी, यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर याची पोटली बनवून तुम्ही तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवू शकता.
किंवा तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये, पाकिटमध्ये तुम्ही ही पोटली ठेवू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही अंघोळीच्या पाण्यात तुळशीच्या वाळलेल्या काड्या टाकलेल्या तर अंघोळीनंतर तुम्ही एका झाडाच्या कुंडीमध्ये या काड्या टाकू शकता किंवा या काड्या साठवून तुम्ही एखाद्या नदीमध्ये देखील विसर्जित करू शकता. कारण तुळशी माता ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. त्यामुळे त्या तुळशीच्या काड्या तुम्हाला इकडे तिकडे अजिबात कुठेही फेकून न देता योग्य त्या ठिकाणी विसर्जित करायच्या आहेत. तर अत्यंत महत्त्वाचा हा नियम तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये धन धान्याचा साठा असतो, यामध्ये देखील तुम्ही या पवित्र तुळशीच्या वाळलेल्या काड्या ठेवू शकता. मित्रांनो, तुम्हाला आयुष्यभर धन आणि धान्याची कधीही कमतरता भासणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला या तुळशीच्या वाळलेल्या काड्याचा उपयोग करून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा म्हणजेच माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धन, संपत्ती यामध्ये वाढ करायची आहे. तसेच तुळशीच्या वाळलेल्या काड्याची पावडर तुम्ही नेहमी तुमच्या पर्समध्ये, पाकिटामध्ये ठेवू शकता, जेणेकरून तुमच्या कुटुंबावर माता महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायम राहील. मित्रांनो, माता महालक्ष्मीची कृपा तुम्हाला जर तुमच्या घरावर, तुमच्यावर हवी असेल तर हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. मित्र परिवारासोबत, बहिणींसोबत हा व्हिडिओ शेअर देखील जरूर करा. श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी. जय